श्रीराम. साधक हो, सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. श्री रामानंद महाराजांचा जय जयकार करून समाधीवर गुलाल पुष्पांचा वर्षाव करण्यात आला. आरती होऊन प्रसाद वितरित करण्यात आला. सर्वांनी महाराजांचा प्रसाद घेतला. श्री रामानंद महाराजांचे मुख्य समाधी स्मारक निर्माण झाले. सर्व मंडळी आनंदित झाली. नंतर वाणी अवतारातील प्रगट श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना रामदास तांबे, नानाचार्य व देसाई यांनी आणलेल्या रामानंद महाराजांच्या पादुका व गोविंद मूर्ती दाखविण्यात आली. गोविंद मूर्ती व पादुका पाहून थोरल्या महाराजांना अतिशय आनंद झाला व ते श्री प्रल्हाद महाराजांकडे पाहून म्हणाले, बुवा, या पांडुरंग बुवांच्या पादुका व ही गोविंद मूर्ती तुम्ही आता साखरखेर्डा येथे बरोबर घेऊन जा व त्यांची शास्त्रोक्त पद्धतीने स्थापना करा. श्री प्रल्हाद महाराजांनी व सोबतच्या सर्व भक्त मंडळींनी त्यांना साष्टांग नमस्कार केला व लगेच श्री महाराजांनी आपणासोबत आणलेल्या श्री रामानंद महाराजांच्या पादुका स्थापनेच्या निमंत्रण पत्रिका त्यांच्यासमोर ठेवल्या आणि या महोत्सवाला येण्याची आग्रहाची विनंती केली. वाणी अवतार प्रगट श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या हस्तेच पादुकांची स्थापना होणार होती. त्यांनी या विनंतीस सहर्ष मान्यता दिली. नंतर श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा जय जयकार करीत व रामनामाच्या घोषात गोविंद मूर्ती व या श्री रामानंद महाराजांच्या पादुका श्री थोरल्या महाराजांच्या समाधी मंदिरात आणून थोरल्या महाराजांबरोबरच गोविंद मूर्ती व या पादुकांना पंचसूक्त पवमानाचा अभिषेक करण्यात आला. नंतर नैवेद्य आरती होऊन सर्वांनी भोजन प्रसाद घेतला. दुसऱ्या दिवशी थोरल्या महाराजांना साष्टांग नमस्कार करून गोविंद मूर्ती व श्री रामानंद महाराजांच्या पादुका घेऊन श्री प्रल्हाद महाराजांनी आलेल्या सर्व मंडळींसह श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा जय जयकार करीत रामनामाच्या जयघोषात साखरखेर्ड्याच्या दिशेने प्रस्थान केले. मजल दर मजल मुक्काम करीत अखंड नामघोषात ही सर्व मंडळी श्री रामानंद महाराजांना घेऊन जालना राम मंदिरात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी श्री रामानंद महाराजांच्या पादुका व गोविंद मूर्तीला रामरायाबरोबर पंचसूक्त पवमानाचा अभिषेक करण्यात आला. नैवेद्य आरती होऊन सर्वांनी भोजन प्रसाद घेतला व तेथून ही सर्व मंडळी श्री महाराजांच्या पादुका घेऊन मजल दर मजल मुक्काम करीत लव्हाळा फाट्यावर येऊन पोहोचली. साखरखेर्ड्यातील व आजूबाजूच्या परिसरातील श्री महाराजांची बरीच मंडळी लव्हाळ्या फाट्यावर दिंड्या पताका घेऊन महाराजांच्या स्वागतासाठी प्रतीक्षा करीत होती. त्या सर्वांनीच श्री महाराजांना पादुका व गोविंद मूर्तीला वंदन केले व तेथून ही मिरवणूक पावल्या खेळत टाळ मृदुंगाच्या गजरात व रामनामाचा अखंड जयघोष करीत साखरखेर्ड्यास पोहोचली. भोगावतीच्या तीरावर हजारोंच्या संख्येने आबालवृद्ध स्त्री पुरुष श्री महाराजांच्या स्वागतासाठी जमा झाले होते. श्री गोविंद बालनाथ मंदिरापर्यंत रस्त्यावर सडे टाकून त्यावर रांगोळ्या काढल्या होत्या. पताका व आंब्याच्या पानांची तोरणे सर्वत्र लावली होती. सुवासिनींनी गोविंद मूर्ती व पादुकांना पंचारतीने ओवाळले. सर्वांचे दर्शन घेऊन झाल्यावर सुशोभित केलेल्या रथामध्ये ही गोविंद मूर्ती व पादुका ठेवून श्री महाराजांचा जय जयकार करीत रामनामाच्या व जय जय गोविंदाच्या जयघोषात ही रथ मिरवणूक निघाली. डोईवर मंगल कलश व तुळशी वृंदावन घेऊन रस्त्याच्या दुतर्फा सुवासिनी रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम चा मंगलमय जयघोष करीत होत्या. समोर वाजंत्री आपल्या वाद्यातून रघुपती राघव राजारामचं भजन करीत चालली होती. ही सर्व मंडळी टाळ मृदुंगाच्या वाद्य गजरात पावल्या फुगड्या खेळत होती. फुगड्या खेळताना श्री रामानंद महाराज रचित गोविंद राधे गोविंद हे पद म्हणून फेर धरून सर्व मंडळी आनंदात तल्लीन होऊन नाचत होती. श्री रामानंद महाराजांच्या आगमनाने भक्तांच्या आनंदाला उधाण आलं होतं. त्यावेळी कुणी गोविंद राधे गोविंद म्हणून, कुणी गोविंद गोविंद म्हणून, तर कुणी रामानंद रामानंद म्हणत उड्या मारत नाचत होते. मिरवणूक मंदिरापाशी आल्यावर पंचारतीने ओवाळून श्री गोविंद मूर्ती व श्री महाराजांच्या पादुका मंदिरात ठेवल्या. सर्वांना प्रसाद वाटला. पादुका स्थापनेचा उत्सव जसजसा जवळ येऊ लागला तसा तसा भक्तांचा उत्साह वाढू लागला. उत्सवाची तयारी जोरात सुरू झाली. वेदशास्त्र संपन्न माधव आबा कस्तुरे, राजाभाऊ शास्त्री कस्तुरे, यज्ञेश्वर शास्त्री कस्तुरे व नानाचार्य
हे माघ वद्य प्रतिपदेलाच उत्सवाच्या तयारीसाठी साखरखेरड्यास आले. रिसोडचे सखाजी शास्त्री शुक्ल, शिरपूरचे तुकाराम गुरु धर्माधिकारी हे श्री महाराजांच्या आग्रहाप्रमाणे उत्सवाच्या 8 दिवस आधी साखरखेरड्यास आले. पुरुषोत्तम भाऊ 15 दिवसापासून साखरखेरड्यातच होते. त्याचप्रमाणे महाराजांचे गुरुबंधू व अन्य भक्तमंडळी उत्सवासाठी साखरखेरड्यास येऊ लागली. मंदिरासमोरील प्रांगणात कापडी मंडप उभारण्यात आला. केळीचे खांब व आंब्याची तोरणे लावून कमानी सुशोभित करण्यात आल्या. मंडपात यज्ञकुंड तयार करण्यात आले. सर्व परिसर स्वच्छ करून गोमयाचा सडा शिंपडून रांगोळ्या काढण्यात आल्या. सर्व परिसर शोभिवंत करण्यात आला. सखाजी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली आणि साखरखेरड्याचे अण्णाजी माई व इतर ब्रह्मवृंदांच्या सहकार्याने उत्सवाची पूर्वतयारी झाली. भोजन मंडप व पाकशाळा उभारण्यात आली. असो साधक हो, पुढील भागात आपण परमपूज्य श्री रामानंद महाराजांच्या पादुका स्थापना उत्सवास झालेला प्रारंभ ऐकणार आहोत. श्री राम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्री राम समर्थ.